माझे नाव सोपान सीताराम कामथे, गाव खळद, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मी 2015 पासून ट्रॅक्टर व्यवसायात आहे. ते पहिला सिंगल पलटी वापरायचो, आता लिमकेन वापरायला सुरुवात केली आहे. बरं, तुम्हाला लिमकेन तुम्ही कसं का वळाले लिमकेनकडं? तुम्ही कुठं बघितला काय, कसं काय? बघितल्यामुळं लिमकेनचं थोडं वळालो. बरं, आता काय वाटतं तुम्हाला लिमकेन बद्दलचा अनुभव? लिमकेन बद्दलचा अनुभव म्हणजे कीट जे जमिनीचं आहे, आमच्याकडे हार्ड जमीन आहे, ती कीट तासात येत नाही, त्यामुळे लिमकेन व्यवस्थित चालतो आणि ट्रॅक्टर खुल्ला चालतो. बरं, आणि वेळ वगैरे काय वाचला का तुमचा? वेळ वाचतोच की, डबल आहे म्हणल्यावर थोडा. जर ते 4 तास जात असेल एक तर हा अडीच किंवा लई बारीक रान असेल तर 3 तास लागतात, नाही तर लांब रान असेल तर 2-2.5 तासातच उरकतात. बरं, आणि तुम्ही ज्या एखाद्या शेतकऱ्याकडे नांगरटी करायला जाता त्या शेतकऱ्याचं काय मत आहे नांगरा, जे तुम्ही कामाची क्वालिटी देता त्यांना? आमच्याकडे असं असतं, ज्या वेळेस ऑर्डर सांगतात त्यावेळेस शेतकरी वावरात येतच नाही. हां, बर बर. त्यामुळं काय आहे, आपण ज्या वेळेस नांगरून जाईल मग तो आमच्याकडे म्हणजे अशी मोठी शेती असल्यामुळे कोण शेतकरी वावरात येत नाही. बर बर. छोटा असेल तरच येतो. आता तुम्हाला ट्रॅक्टरला ॲव्हरेजला वगैरे काय फरक पडलाय का? ट्रॅक्टरला ॲव्हरेज पडणारच की फरक, कारण तर हा जॉईंडर असल्यामुळे ताशी 5 लिटर ओढतो. आता 2.5 तासात किंवा 2 तासात काढलं तर त्याची गट भरून निघणारच की. बरोबर आहे. चालतं, इतर शेतकऱ्यांसाठी काय सल्ला असेल तुमचा लिमकेनबद्दल? लिमकेन हा ट्रॅक्टर जर कुणाला डिझेल वाचवायचा असेल तर लिमकेन हा नांगर व्यवस्थितच चालायला. बरं, ठीक आहे, धन्यवाद साहेब.